स्थानिक निवडणुका, स्थानिक मुद्दे, स्थानिक अस्मिता यामुळेच की काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी महायुती आणि महाविकास आघाडीची वीण उसवताना दिसतेय. कुठे जाहीरपणे तर कुठे हळू आवाजात पण स्वबळाची भाषा सुरू झाली आहे. आजच्या झिरो अवरमध्ये चर्चा करूयात महापालिका निवडणुकीत बदलत्या राजकीय समीकरणांची. त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी काल राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली. यावरती निवडणूक आयोगाकडनं 1-2 दिवसामध्ये उत्तर अपेक्षित आहे, पण हे उत्तर काय असेल हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षांनीही हत्यारांना धार लावायला आता सुरुवात केली आहे. पण ही हत्यारं केवळ विरोधकांवरच वापरली जातील असं मात्र नाहीये. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीच्या गोंडस नावाखाली आपल्या मित्रांना घायाळ करायची तयारी ही सर्वांनीच ठेवली आहे. म्हणजेच हायपोथेटिकली बोलायचं तर सर्वच पक्ष स्वबळावरती लढले तर राज्यामध्ये चित्र काय असेल? स्वतःच्या ताकदीवरती लढून सर्वाधिक यश मिळवू शकेल असा एखादा पक्ष आहे का? याच आशयाचा प्रश्न आजच्या झिरो अवरमध्ये आम्ही तुम्हाला विचारलेला आहे. तो पाहण्यासाठी सर्वात आधी जाऊयात आमच्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष स्वबळावरती लढले तर सर्वात मोठा पक्ष कोणता ठरेल? भाजप, शिवसेना, शिवसेना ठाकरे पक्ष का काँग्रेस? अजूनही तुम्ही वोट करू शकता. आमच्या सोशल मीडिया पोर्टल्सवरती वोटिंग सुरू आहे. तर सुरुवात करूया महायुतीपासून. महायुतीमध्ये सर्वात मोठी कुस्ती दिसतीये ती ठाण्यामध्ये. अबकी बार 70 पारचा नारा भाजपने आज ठाण्यात दिलाय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याच्या दिशेने पहिली चाल केली आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी स्वबळावरती लढणार असल्याचं आज जाहीर केलं. शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीयेत, पण एकटं लढावं लागलं तर आपला पक्ष तयार आहे असं त्यांनी म्हटलंय. गेल्या 20 वर्षांमध्ये अनेक वेळेला युती जमलेली नाहीये. एका बाजूला आमची तयारी आहे म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या वेळेला अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही कायम तयारीत असणारी संघटना आहे. 365 दिवस आपलं सैन्य तयार असलं पाहिजे. सर्व ठिकाणी लढण्याची वेळ आली तर ती लढण्याची तयारी असली पाहिजे. प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडलेली आहे. आम्ही सांगितले की आमचा महापौर बसेल. इतके वर्ष तर आम्ही वेगळंच लढलो ना. तयारी आहे म्हणजे काय? आज या ठिकाणी आज 80च्या 85 पर्यंत सिटिंग नगरसेवक जर आमच्याकडे आहेत तर समजा आमची युतीत लढण्याची तयारी आहे. आणि समजा जर युती झाली नाही तर आम्हाला लढावंच लागणार आहे ना. 85 सिटिंग नगरसेवक आमच्याकडे आज आहेत. ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढतीये आणि त्यामुळेच राज्यामध्ये जरी मांडीला मांडी लावून बसले असले तरी ठाण्यामध्ये स्थानिक पातळीवरती दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढून ताकद आजमावायचं ठरवलंय. आणि त्याचाच भाग म्हणून भाजपने आज निवडणूक पूर्वतयारी अभ्यास वर्ग भरवला. या कार्यशाळेमध्ये 415 इच्छुकांनी सहभागही घेतला. शिवाय यावेळी काही पक्षप्रवेशही झाले. किमान 70 जागा जिंकायच्या आणि आपल्या पक्षाचा महापौर बसवायचा असं भाजपचं टार्गेट दिसतंय. आता कसं आहे, ठाणे महापालिकेमध्ये महायुतीचं गणित बिघडलं तर नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये सुद्धा हे लोण पसरू शकतं. भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेला टार्गेट करतातच आहेत. त्यामुळे इथेही दोन्ही पक्ष आपापले दंड थोपटत वेगळे लढू शकतात. याच पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वतःच्या अधिकाराचं भान ठेवलं पाहिजे असा सल्ला शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी दिलाय. त्यांनी नाईकांचं नाव घेतलं नाहीये तरी त्यांचा रोख कुणाकडे आहे हे स्पष्टच आहे. आणि दुसरीकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी आपलाच पक्ष मोठा भाऊ असल्याची आठवण मित्र पक्षाला करून दिली. महायुतीनंच आम्ही सगळ्या निवडणुकींना सामोरं जाणार आहोत. पण तुमच्याशी बोलताना मी जर सांगितलं की मी इकडे युती करणार आहे आणि मी इकडे युती करणार नाही, मला हा अधिकार आहे का? त्याच्यावर प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे. हे स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि हे सगळे अधिकार जे आहेत हे 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये. कोणाचाही मतभेद तयार करायचा नाही. मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण राहायचं. ही अशी धुसफूस सुरू झाली असली तरी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरी अंतिम निर्णय आमचाच म्हणत शिवसेनेची खुंटी बळकट केली आहे. पाहूयात. कार्यकर्त्यांना वाटत असतं की आपल्याला सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे,
सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे. शेवटी काय, महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. कार्यकर्त्याची भावना असते, त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली. तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात. पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा डौलाने फडकेल. निवडणुकीचे वारे व्हायला लागले आणि महायुतीमध्ये राजी नाराजीचे फटाके फुटायला लागले. आता एकमेकांना आव्हान देण्यासाठी दिवाळीच्या कंदिलांबरोबरच बॅनरबाजीची आरासही सजू लागली. शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कलानगर परिसरामध्ये बॅनर झरकवलाय. यंदा महापौर शिवसेनेचाच असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलंय. पण या बॅनरबाजीतनं शिंदेंनी एका बाणामध्ये 2 पक्षी मारल्याची चर्चा आहे. महायुतीतला मित्रपक्ष आणि यंदा बीएमसीवरती महापौर बसवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपलाही टोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमध्ये शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपही ठरण्याआधीच शिवसेनेने मुंबई महापौर पदावरती दावा केला आणि चर्चा करणाऱ्यांना आयतं कारण मिळालं. मात्र भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अतिउत्साही पोस्टरबाजांना टोला लगावलेला आहे आणि युती मजबूतच असल्याचा दावा केलाय. मला वाटतं एकनाथ शिंदेजी असे कधी महायुतीच्या विरुद्ध कधीच त्यांनी भूमिका राहिली नाही. उलट एकनाथ शिंदेजी यांनी महायुती मजबूत करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला आणि म्हणजे प्रयत्न केला आहे. मलाच ते अनेक वेळा अध्यक्ष असताना भाजपाचा अध्यक्ष असताना एकनाथ शिंदेजींनी 50 वेळा तरी माझ्याशी चर्चा केली की महायुती कशी एकत्र राहील. आता मात्र कोणी कार्यकर्त्यांनी बॅनर लावलं असेल, कोणी पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावलं असेल. कधी कधी अतिउत्साही लोक राहतात, आमच्याकडले काही लोक राहतात अतिउत्साही, त्यांनी लावले असतील. त्यामुळं असं काही होणार नाही, महायुतीच त्या ठिकाणी राहील. आणि यात भर म्हणून का काय, आता स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये युतीत धुसफूस दिसतेय. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये अधिकाधिक नोंदणी करण्याची सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची अलीकडेच बैठक झाली आणि यावेळी स्थानिक नेत्यांना कामाला लागण्याचा कानमंत्र देण्यात आल्याचंही समजतंय. या निवडणुकीमध्ये नोंदणी अधिकाधिक करणारा उमेदवार जिंकण्याची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे शिवसेनेने नोंदणीवरती भर दिलाय. महायुतीमध्ये निवडणूक लढली गेली तर अधिकाधिक मतदारसंघ पदरात पाडून घेता यावेत म्हणून ही तयारी असू शकेल. नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र विधान परिषदेला महायुतीचे उमेदवार असतील असं सांगितलेलं आहे, तेही पाहूयात. जेव्हा महायुतीमध्ये सीट वाटप होईल महायुतीमध्ये, तेव्हा कुठली सीट शिवसेनेला, कुठली भाजपाला, पुणे कुणाला, अमरावती कुणाला, नागपूर कुणाला, कोकण कुणाला, हे आमचं वाटप होतं. तयारी सर्व करू आम्ही. तयारी काही वाया थोडी जाणार आहे. शेवटी महायुतीच्या कामात येईल तयारी, असंच राहणार आहे. म्हणजे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था असो, पदवीधर असो, शिक्षक असो, आम्ही आपापली तयारी करू. कारण आम्ही तिघे तयारी करू तेव्हा एकत्र येऊ. त्यांनी 25%, त्यांनी 25%, त्यांनी 25%, 75% जाऊ. या दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आज आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना स्तंभी दिली. आगामी निवडणुकांमध्ये झोकून देऊन काम करा, पक्षांतर्गत कुरबुरी मिटवा असं त्यांना बजावण्यात आलंय. आज मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये मंत्र्यांना निवडणुकीसाठी टार्गेट्सही देण्यात आली. तसंच पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कामं मार्गी लावा असंही सांगण्यात आलंय. तर अशा रीतीने महायुतीमध्ये रंग बदलत असताना महाविकास आघाडीतही सुरात सूर मिसळत नाहीयेत. मनसेच्या संभाव्य एंट्रीमुळे मिठाचा खडा पडलेला दिसतोय. म्हणे असं कळतंय की खासदार संजय राऊत यांनी पत्र काँग्रेस श्रेष्ठींना लिहिलंय आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांबद्दल तक्रार केली आहे. महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको अशा विधानांबद्दल ही तक्रार असल्याची माहिती आहे. शिवाय कालच्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळामध्ये जाणं प्रदेशाध्यक्षांनी टाळलं होतं, त्यावरही राऊतांनी आपली नाराजी प्रकट केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. आता राऊतांच्या या पत्रामुळे काँग्रेस श्रेष्ठी नाराज झाल्याचीही माहिती आहे. स्वतः सपकाळांनी यावरती दिलेली प्रतिक्रिया प्रचंड सावध आहे. आपण दिल्लीत बैठकीला होतो, पक्षाचे ज्येष्ठ नेते शिष्टमंडळात होते, त्यामुळे पक्ष त्यात सहभागी होताच असं सपकाळांचं म्हणणं आहे. काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा एक पक्ष असल्यामुळे या अनुषंगानं
काँग्रेस पक्षाशी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संवाद होता आणि त्या संवादाच्या अनुषंगानं आदरणीय CWCचे मेंबर बाळासाहेब थोरात, नंतर दुसऱ्या दिवशी आमचे विधानमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवारजी हे सहभागी झाले होते. त्यामुळे पक्ष हा त्या ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही. तर मनसेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये ही रस्सीखेच सुरू असताना महायुतीच्या नेत्यांनी दोघांनाही छेडायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचा मुंबईतला उत्तर भारतीय चेहरा असलेले संजय निरुपम काय म्हणतायत ऐका. महाराष्ट्र महाविकास आघाडीमध्ये मागच्या दरवाजातून मनसेला आतमध्ये घेतलेला आहात का, आमचा एक पहिला प्रश्न आहे. आता काँग्रेसची जबाबदारी आहे की या विषयावर स्पष्ट केला पाहिजे, स्पष्टीकरण आला पाहिजे. मनसे MVAचा घटक दल आहे का, झालेला आहे का, याच्यावर आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. निरुपम काहीही म्हणत पण आमचं ठरलंय असा संदेश द्यायला ठाकरे सेना आणि मनसेने मात्र सुरुवात केली आहे. दिवाळीचे आकाश कंदील सगळीकडे दिसायला लागले आणि दादरमध्ये या आकाश कंदिलांवरती ठाकरे बंधूंचे फोटो झळकतायत. बाळासाहेब ठाकरेंसोबत उद्धव आणि राज या कंदिलांवरती बघायला मिळत आहेत. शिवाय दोन्ही पक्षांचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनाही कंदिलांवरती स्थान मिळालंय. ठाकरेंच्या शिवसेनेने हे आकाश कंदील लावलेले आहेत. आता ठाकरेंच्या संभाव्य युतीमुळे काँग्रेसला मुंबईत स्वबळावरती लढावं लागणार का काय, असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र नागपुरामध्ये काँग्रेस आपल्या मित्रपक्षांना जवळ करण्याची शक्यता दिसत नाहीये, कारण आज काँग्रेसनं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, फॉर्म भरून घ्यायलाही सुरुवात केली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि पंचायतींसाठी या मुलाखती झाल्या आहेत. मात्र नागपूर शहरामध्ये महाविकास आघाडीत सर्वात प्रबळ काँग्रेसच आहे. त्यामुळे शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही काँग्रेस स्वबळावरती लढण्याची चिन्ह आहेत. झिरो अवरमध्ये यानंतर वेळ झालेली आहे. आगामी निवडणुकीबद्दल आम्ही आज जो प्रश्न विचारला होता त्यावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. रोहित खेडेकर यांची एक्स पोस्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीच मोठा पक्ष ठरू शकतो. स्वबळावरती कुठल्याही पक्षामध्ये एवढी ताकद नाही, असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. एक्सवरून श्याम यांचं मत आपण पाहतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या तर भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरेल, असं त्यांचं मत आहे. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया विनोद यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोणताही अंदाज बांधता येणार नाही, परंतु भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना फायदा होईल. युट्यूबवरून पुढची प्रतिक्रिया हार्दिक यांची आहे. स्वबळावरती आता विजय शक्य नाही, असं त्यांनी म्हटलंय. ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीतील महत्वाचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेलेत, त्यामुळे पालिका निवडणुकीमध्ये भाजप मोठा पक्ष ठरेल. प्रसाद माने यांनी युट्यूबवरती प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुकवरनं गजानन राठोड यांची प्रतिक्रिया आहे. सर्व आमदार खासदारांना गोळा केलेला पक्ष एक नंबर ठरेल. इंस्टाग्रामवरनं सुजित यांची प्रतिक्रिया बघतोय. स्थानिक विधानसभा लोकसभा निवडणुका या सगळ्या स्वबळावरती झाल्या पाहिजेत, असं त्यांचं मत आहे. आणि आता याच मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपण गेस्ट सेंटरला जाऊया. आज आपले जे पाहुणे आहेत त्यांची ओळख करून देते. निरंजन डावखरे